डोंबिवली छत्रपति शिवाजी महाराज चौक के लोड़ा पलावा में एक फल विक्रेता का वीडियो वायरल हो गया है। कार के किनारे प्लास्टिक की थैली रखकर फल पर संदेह करने पर फल विक्रेता द्वारा दोबारा कार पर हाथ रखने का वीडियो वायरल हो गया है। वीडियो वायरल होते ही बजरंग दल के कार्यकर्ता आक्रामक हो गए और स्थानीय नागरिकों की मदद से फेरीवालों की पिटाई की और उन्हें पुलिस हिरासत में ले लिया। मानपड़ा पुलिस ने फेरीवालों के खिलाफ मामला दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है। सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आला होता व्हायरल होऊन की छत्रपती शिवाजी महाराज चौक लोढा हेवन येथे एक फळ विक्रेता आहे, तो मागील 1-1.5 महिन्यापासून सातत्याने त्या फळाची जी हातगाडी आहे त्या हातगाडीलाच लागून उभा राहून शौच पिशाच करत होता। एका पिशवीमध्ये ती लघवी केलेली पिशवी त्या फळांच्या टोपलीच्या खाली ठेवून अत्यंत अस्वच्छपणे हात वगैरे न धुता त्याच घाण हातांनी तो फळ लोकांना विकत होता। आणि नंतर असं समजलं की तो मुसलमान धर्मीय आहे, अली असं त्याचं नाव आहे। हे जाणून बुजून कुठेतरी थूक जिहाद, लँड जिहाद अशा वेगवेगळ्या प्रकारचे जिहादांचे संकट आज हिंदूंवरती चालू आहे। हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यापासून हे चालू आहे, 1-1.5 महिन्यापूर्वी म्हणजे त्यानंतर गणपती उत्सव सुरू गेला, आता पितरांचं श्राद्ध चालू आहे, त्यानंतर नवरात्र उत्सव येणार आहे। जर हे अशा सणावारांच्या वेळेस हिंदू जे आपण आपल्या देवांना भोग म्हणून फळं वगैरे चढवतो किंवा उपवासाच्या वेळेस जे फलाहार आपण करतो ते जर अशा अपवित्र आणि अस्वच्छपणे जाणून बुजून कुठेतरी हिंदूंना खाऊ घातलं जाते, त्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना आणि धार्मिक भावनांना देखील ठेच पोहोचवला जातोय। आता पण रिसेंटली जो झालेला तिरुपती मधला मंदिरातला पण देखील प्रकार समोर आलेला आहे आता देशभरामध्ये, की तिकडे सुद्धा गोमांसाची चरबी म्हणजे बीफ टॅलो किंवा फिश ऑइल वगैरे असे पदार्थ मिक्स केले जातात। हे सातत्याने कुठेतरी हेतुपुरस्सर एक मोठा षडयंत्राचा भाग म्हणून केलं जात आहे असं सगळ्यांचीच धारणा झालेली आहे। तर या संदर्भात आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना, जसं आमच्याकडे तो व्हिडिओ आला, आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संपर्क केला। त्यांनी तात्काळ तिथे पोलीस कर्मचारी पाठवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले। गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर पोलिसांकडनं चालू आहे आणि आमच्याकडनं उद्या एक तीव्र आंदोलनाची, कारण हा सगळा विषय महापालिकेच्या अंतर्गत येतो। बरेच पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे भ्रष्टाचारी आहेत आणि याच्यातनं कुठेतरी लाचलुचपत खाऊन असे अनधिकृतपणे ठेले आणि फेरीवाले चालू आहेत। तर ते सगळे त्वरित बंद व्हावेत, नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि मग त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्थेसाठी जर काय परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी पालिका प्रशासन जबाबदार राहील। धन्यवाद। करण उल्लेंगल, बजरंग दल कल्याण जिला संयोजक। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।